मित्र हो, काही दिवसापूर्वी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं राज्यसभेवर पोहोचले कसे. कारण राज्यसभेवर पोहोचण्याचे काही क्रायटेरिया आहेत. एक तर तुमच्या राजकीय पक्षांकडे, ज्या पक्षाने आपण निवडणूक लढवलेली आहे त्या पक्षाकडे विशिष्ट अशा प्रकारचे सदस्य असणं गरजेचं आहे एक, आणि त्या सदस्यांचं बहुमत असणं देखील गरजेचं आहे. आणि ते सदस्य आपला एखादा उमेदवार राज्यसभेवरती निवडून देऊ शकतात, त्याच्यासाठी एक विशेष अशा प्रकारचा कोटा ठरवून दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपती काही सदस्यांची नियुक्ती ही राज्यसभेवरती करू शकतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती जर राष्ट्रपतींनीही केली नव्हती आणि त्यांच्या पक्षाकडे जर त्यांचे सदस्यही नसतील, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती कसे पोहोचले हा आपला प्रश्न होता. याचं उत्तर कोणीही देऊ शकलेलं नाही, कारण याचं उत्तर आपल्या कार्यकर्त्यांकडे जवळपास नाही आहे. आणि त्याच्यामुळे याचा शोधही घेण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952ला राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेच्या बाहेर पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952ची लोकसभा निवडणूक मुंबई प्रांतामधून लढवली, तिथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भंडाऱ्यामधून पोटनिवडणूक लढवली, तिथेही त्यांचा पराभव झाला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं राज्यसभेवरती पोहोचले कसे असा आपला प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणालाही देता आलेलं नाही. अनेकांनी असं सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती होते, राज्यसभेवरती नव्हते. पण 1952ला राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती निवडून गेलेले होते, ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षाचा प्रचंड मोठा पराभव 1952च्या निवडणुकीमध्ये झालेला होता. पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती कसे पोहोचले याचं उत्तर एका पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल, आणि ते पुस्तक आहे डॉक्टर प्रकाश पवार यांनी लिहिलेलं महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पुस्तकाच्या पान क्रमांक 180 वरती हा संदर्भ देण्यात आलेला आहे. हे पुस्तक नक्की वाचा, कारण हे पुस्तक अगदीच 100 रुपयामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये संदर्भ देत असताना प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती कशा पद्धतीनं पोहोचले. या पुस्तकामध्ये डॉक्टर प्रकाश पवार यांनी असं सांगितलेलं आहे की 1952मध्ये राज्यसभेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने निवडून आले. या पुस्तकामध्ये माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच सदस्य तत्कालीन परिस्थितीमध्ये निवडून आलेला होता, आणि त्या एका सदस्यांच्या भरोशावरती किंवा एका सदस्याच्या मतदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेमध्ये पोहोचू शकत नव्हते. या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळपास 17 मतांची गरज होती, परंतु ही मतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हती. या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेकाप आणि कामगार किसान पक्ष आणि इतर जे काही समाजवादी पक्ष होते त्या समाजवादी पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली होती, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सदस्यासह इतर 17 मतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळवून देण्यासाठी या तिन्ही पक्षांनी प्रयत्न केले होते. आणि त्या तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवर निवडून देण्यासाठी मतदान केलेलं होतं, आणि त्यांच्या मतदानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेवर निवडून येण्यासाठीचा जो कोटा होता तो कोटा पूर्ण केला होता, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952मध्ये राज्यसभेवरती पोहोचलेले होते. या तिन्ही पक्षांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती पोहोचले होते. अन्यथा या पक्षांनी जर सहकार्य केलं नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवरती पोहोचू शकले नसते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्यही होऊ शकले नसते. आपल्याला या माहितीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आपल्याला हा संदर्भ इतर कुठे वाचायला मिळालेला आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवरती निवडून येण्यासाठी आणखी कोणत्या पक्षांनी मदत केली होती का? जर आपल्याकडे याची अतिरिक्त काही माहिती असेल तर ती देखील शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका, आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका.